नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत आणि उहापोह करणार आहोत इचलकरंजीचा 5 स्टार विकास आणि इचलकरंजीतल्या नगरसेवकांचा 5 स्टार दौरा। इचलकरंजीतले काही नगरसेवक हे इंदोरला गेले होते प्रशिक्षणासाठी, ते पण विथ फॅमिली गेले होते आणि या सगळ्यावर चर्चा चालू आहे नागरिकांच्यामध्ये। ह्याच्यावर काही लोक उत्तर मागत आहेत की हा खरंच दौरा जो होता हा अभ्यासासाठी होता की निव्वळ एक विरंगुळा आणि फिरायसाठी गेला होता। ह्याचा देखील कुठेतरी प्रश्न हे नागरिक सध्या चर्चा करत आहेत। अभ्यास दौरा असावा, अभ्यास दौऱ्याला विरोध नाही आहे, पण अभ्यास दौरा करत असताना विथ फॅमिली घेऊन अभ्यास दौरा करतात म्हणजे बघा इचलकरंजीकरांनो की हे जे काही नगरसेवक आहेत हे खरंच यांचे पूर्ण फॅमिली तुमच्या आमच्या विकासासाठी लावलेली आहे आणि तुमच्या आमच्या डेव्हलपमेंट आणि पैसा वाचवण्यासाठी यांची पूर्ण फॅमिली हे अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते। बरं, अभ्यास दौऱ्याला कोण जावं? जे नगरसेवक झाले ते गेले तर काय हरकत नव्हती, पण मुलांना नेणं, पतीला नेणं, काही आपल्या पीएंना नेणं हे कितपत योग्य होतं? हा खरंच अभ्यास दौरा होता का? ह्या अभ्यास दौऱ्यामधून आपण काय शिकलो हे पण एक पत्रकार परिषद घेऊन या नेतेमंडळांनी इचलकरंजीकरांना सांगितलं पाहिजे। अभ्यास व्हायलाच पाहिजे आणि अभ्यास करायलाच पाहिजे, पण तो अभ्यास करत असताना इचलकरंजीकरांच्या टॅक्समधल्या पैशातल्या कॉस्टिंग कसं कमी करता येईल, जेवढं कमीत कमी पैशामध्ये चांगले दौरे करता येतील आणि अभ्यास करता येईल हा करावा। राहिला विषय, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, ह्याचा अर्थ असं नाही की पैसे आपण कसे पण उधळू आणि काय पण करू। विमानानं जायची गरज होती का ह्याचा देखील विचार करावा लागेल। 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये हे राहिले होते, हे खरंच तेवढं गरज होतं का? लाखांपासून कोटीपर्यंत कदाचित त्याला खर्च आला असावा, ती नंतर माहिती मिळेलच आपल्याला आणि लोकांना पण ती माहिती समजेलच आणि नेत्यांनी पण ही माहिती सांगावी। राहिला विषय, इंदोरपर्यंत गेलं तर ठीक होतं, इंदोरची टेक्नॉलॉजी काय वापरली तेवढी आपली महानगरपालिका ते टेक्नॉलॉजी परचेस करू शकणार आहे का? या दौऱ्यामध्ये आपण काय शिकलात हे देखील खूप महत्त्वाचं आहे का? निव्वळ हा फिरण्यासाठी दौरा होता। उज्जैनला गेली तिथनं काही लोक, त्याच्यानंतर तिकडे देवदर्शन घेतलेत अशी चर्चा चालू आहे, असे फोटोज काही व्हायरल झालेले आहेत। बरं, एवढं यांना काळजी आहे की मुलांना फॅमिलीला घेऊन जायची काय गरज होती? सरकारी काम होतं, सरकारी काम असताना ज्यावेळी जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी जाणं फक्त हे इथं अपेक्षित होतं, पण हे विथ फॅमिली आपले जे हितचिंतक आहेत त्यांना देखील घेऊन गेलेले आहेत। ह्या प्रशासनाला जर सर्वसामान्य माणसांनी प्रश्न विचारलीत, काही माहिती विचारली तर सरकारी कामात अडथळा म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात। मग ह्यावेळी सरकारी ट्रेनिंग असताना ह्यांची इतर जी लोकं होती ती आलेत, मग त्यांच्यावर सरकारी कामात गुन्हा म्हणून दाखल होऊ शकत नाही का? हा इचलकरंजीकरांच्या मनात असलेला प्रश्न आहे। राहिला विषय, देवाला जावं, देवाला विरोध नाही आहे, दर्शन घ्यावं, पण ते दर्शन घेताना आपण कोणत्या कामासाठी गेलो ह्याचा पण विचार करावा लागेल। ह्याचा देखील विचार केलेला नाही आहे आणि त्याची देखील उत्तरं यांना द्यावी लागतील। लोकांच्या घामाचा पैसा आहे, लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे। राहिला विषय, जे महाबळेश्वरला ट्रेनिंग झालं ते खरंच महाबळेश्वरला ट्रेनिंग घेण्याची गरज होती का? ते फक्त इचलकरंजीत आले नसते का? ते इचलकरंजीत येऊन ट्रेनिंग दिले नसते का? तर ट्रेनिंग दिले असते, तिथं तो पैसा वाचला असता, तोच पैसा आपण दुसऱ्या कामासाठी वर्ग करून वापरू शकलो असतो। घंटागाडीवाल्यांचा पगार तटलेला आहे, त्यांना वारंवार उपोषणं करावे लागतात। घंटागाडीवर असा व्यक्ती कामाला येतो की तो करोडपती घरातला नसतो, तो सर्वसामान्य घरातला असतो, त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे असतात। खरंच त्यांना त्यांचे पैसे हे वेळेवर मिळाले पाहिजेत। ह्या सर्व गोष्टींचा विचार ह्या इचलकरंजीच्या आयुक्तांनी केला पाहिजे, इचलकरंजीच्या महापौरांनी केला पाहिजे, उपमहापौरांनी केला पाहिजे आणि आमदारांनी खासदारांनी देखील याचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्या मंडळींना आमदार खासदारांनी तो जाब विचारला पाहिजे। ही इचलकरंजीकरांची अपेक्षा आहे आणि चर्चा आहे। जर असं पैसे जर खर्च होत असतील तर इचलकरंजीचा विकास होईल का भकास होईल हे इचलकरंजीकर कमेंटमध्ये नक्कीच सांगतील। इचलकरंजीकरांनो व पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ह्या व्हिडिओमध्ये
कमेंट करा. पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.